नमस्कार मंडळी. मुंबई म्हणजे आपली स्वप्ननगरी. इथले रस्ते, पूल आणि बोगदे आपल्या शहराच्या विकासाचा कणा आहेत. पण गेल्या काही महिन्यांपासून एका 14,000 कोटींच्या टेंडरच्या घोटाळ्याने सगळ्यांचे लक्ष वेधले आहेत. आता हा मुद्दा आहे MMRDAच्या दोन मोठ्या प्रकल्पांचा. गायमुख फाउंटन ते हॉटेल बोगदा आणि ठाणे घोडबंदर ते उन्नत रस्ता. पण हे टेंडर का रद्द झाले? यामध्ये नेमकं काय घडलं? कोणत्या राजकीय पक्षांचा आणि मंत्र्यांचा यामध्ये हात आहे? आणि सर्वात मोठा प्रश्न, यामध्ये खरंच भ्रष्टाचार झालेला आहे का? चला तर या प्रकरणाला अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेऊ. मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDA ही महाराष्ट्र सरकारची एक संस्था आहे, जी मुंबई आणि आजूबाजूच्या भागांमध्ये रस्ते, पूल, मेट्रो यांसारखे मोठे प्रकल्प करते. 2024 मध्ये MMRDAने दोन मोठे प्रकल्प जाहीर केले. पहिला होता गायमुख ते फाउंटन हॉटेल रोड टनल. हा 5 किलोमीटर लांबीचा बोगदा आहे, जो मुंबईच्या उपनगरांना जोडतो. याची किंमत म्हणजेच याची कॉस्टिंग जवळपास 8,000 कोटी रुपये आहे. आणि दुसरा प्रकल्प आहे ठाणे घोडबंदर ते भाईंदर उन्नत रस्ता. हा 10 किलोमीटरचा उंच रस्ता आहे, ज्याची कॉस्टिंग आहे 6,000 कोटी रुपये. हे दोन्ही प्रकल्प मुंबईमध्ये वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि प्रवास जलद करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या प्रकल्पांना मुंबईच्या कोस्टल रोडचा भाग मानले जाते. पण जेव्हा या प्रकल्पांसाठी टेंडर काढण्यात आले, तेव्हा त्यामध्ये गडबड झाली आणि प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं. आता नेमकं काय घडलं, आपण थोडंसं सविस्तर बघू. नंबर 1, टेंडर प्रक्रियेमध्ये गोंधळ. जुलै 2024 मध्ये MMRDAने या दोन प्रकल्पांसाठी टेंडर काढलं. हे टेंडर मिळवण्यासाठी 5 कंपन्यांनी बोली लावली. त्यामध्ये प्रामुख्याने लार्सन अँड टर्बो आणि मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ह्या दोन मोठ्या कंपन्या होत्या. लार्सन अँड टर्बो ही भारतामधील सर्वात मोठी बांधकाम कंपनी आहे, जी अटल सेतू, सेंट्रल विस्टा यांसारखे मोठे प्रकल्प करते. त्यांनी या टेंडरसाठी कमी किमतीची बोली लावली, जी जवळपास 3,100 कोटी रुपये कमी होती. पण MMRDAने लार्सन अँड टर्बो आणि इतर दोन कंपन्यांना अपात्र ठरवलं. कारण MMRDAच्या मते लार्सन अँड टर्बोने एक कागदपत्र सादर केलं नव्हतं. ते म्हणजे त्यांनी बांधलेल्या कोणत्याही पूल किंवा बॅरेज गेल्या 2 वर्षांमध्ये कोसळला नसल्याचा पुरावा. यामुळे मेघा इंजिनिअरिंगला कंत्राट देण्याचा निर्णय झाला, ज्यांची बोली लार्सन अँड टर्बोपेक्षा 3,100 कोटी रुपयांनी जास्त होती. यामुळे सगळ्यांना प्रश्न पडला, की कमी किमतीची बोली असताना लार्सन अँड टर्बोला का टाळलं गेलं? नंबर 2, लार्सन अँड टर्बोनी ही लढाई कायदेशीर लढवायचं ठरवलं. लार्सन अँड टर्बोला हा निर्णय मान्य नव्हता. त्यांनी MMRDAच्या या निर्णयाला बॉम्बे हायकोर्टामध्ये आव्हान दिलं. त्यांचा युक्तिवाद होता, की त्यांना अपात्र का ठरवलं, याचं कारणच स्पष्टपणे सांगितलं गेलं नाही. तसेच त्यांची बोली कमी असल्याने सरकारचे पैसे सुद्धा वाचले असते. 20 मे 2025 रोजी बॉम्बे हायकोर्टाने लार्सन अँड टर्बोची याचिका फेटाळली. कोर्टाने म्हटलं, की हे प्रकल्प जनतेच्या फायद्याचे आहेत आणि त्यामध्ये विलंब होता कामा नये. असा निर्णय दिल्यानंतर लार्सन अँड टर्बो थांबली नाही. त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने MMRDAच्या निर्णयावरती आश्चर्य व्यक्त केलं. मुख्य न्यायमूर्ती BR गवई यांनी विचारलं, लार्सन अँड टर्बोसारखी मोठी कंपनी, विश्वासार्ह कंपनी अपात्र कशी ठरू शकते? यामध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे. कोर्टाने MMRDAला टेंडर रद्द करून नव्याने प्रक्रिया सुरू करण्यासाठी सांगितले, नाहीतर प्रकल्प थांबवण्याचा इशारा दिला. नंबर 3, टेंडर रद्द. 30 मे 2025 रोजी MMRDAने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले, की ते दोन्ही टेंडर रद्द करत आहोत आणि नव्याने बोली लावणार आहेत. यामुळे लार्सन अँड टर्बोची याचिका संपली, कारण त्यांना हवे होते तेच झाले. टेंडर रद्द झाले. MMRDAने सांगितले, की नवीन टेंडर प्रक्रिया अधिक पारदर्शक असेल. तसेच या प्रक्रियेतून मिळालेल्या माहितीमुळे प्रकल्पांची किंमत 3,000 कोटींनी कमी होऊ शकते, ज्यामुळे सरकारचे पैसे वाचतील. आता यानंतर राजकीय पक्ष आणि कुठल्या मंत्र्यांचा यामध्ये सहभाग आहे, ते आपण बघू. नंबर 1, सत्ताधारी पक्ष म्हणजेच महायुती. हे प्रकरण महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या काळामध्ये घडले, ज्यामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधकांनी थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले. आता मुख्य गोष्ट म्हणजे MMRDA ही शहरी विकास विभाग अंतर्गत येते, ज्याचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे विरोधकांनी शिंदे यांच्यावर विशेष निशाणा साधला. विरोधकांचा आरोप आहे, की मेघा इंजिनिअरिंगला कंत्राट देण्यासाठी सरकारने
लार्सन अँड टर्बोला मुद्दाम अपात्र ठरवले. आता त्यानंतर येतो विरोधी पक्ष महाविकास आघाडी. शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाला 15,000 कोटींचा एमएमआरडीएचा घोटाळा म्हटले. त्यांनी एकनाथ शिंदे यांना भ्रष्टनाथ शिंदे म्हणत राजीनाम्याची मागणी केली. त्यांनी सक्तवसुली संचालनालयात ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली. काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीस आणि शिंदे यांच्यावर 3,000 कोटींच्या लाचखोरीचा आरोप केला. त्यांनी एमएमआरडीए, म्हाडा, सिडको यांसारख्या संस्थांमध्ये भ्रष्टाचाराचा कॉरिडॉर असल्याचा दावा केला. विरोधकांनी मेघा इंजिनिअरिंगच्या निवडणूक बॉन्ड देणग्यांवर बोट ठेवले. मेघा इंजिनिअरिंगने 966 कोटींचे बॉन्ड खरेदी केले. त्यापैकी 585 कोटी भाजपाला दिले. यामुळे विरोधकांनी पैसे द्या आणि कंत्राट मिळवा असा डायरेक्ट आरोप केला. आता हे जे लाचखोरीचे आरोप झाले हे खरे आहे की खोटे आहे ते आपण बघूच. सध्या 3,000 कोटींच्या लाचखोरीचा कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही. काँग्रेस आणि शिवसेनेचे आरोप राजकीय स्वरूपाचे आहेत. ते मेघा इंजिनिअरिंगच्या निवडणूक बॉन्ड देणग्यांवर आधारित आहेत. मेघा इंजिनिअरिंग ही भारतातील दुसरी सर्वात मोठी निवडणूक बॉन्ड देणगी देणारी कंपनी आहे. त्यांनी 966 कोटींचे बॉन्ड खरेदी केले. त्यापैकी 585 कोटी भाजपाला, 195 कोटी भारत राष्ट्र समितीला आणि 85 कोटी डीएमकेला दिले. यामुळे विरोधकांना संशय आहे की मेघा इंजिनिअरिंगला कंत्राट देण्यासाठी राजकीय दबाव होता. आता यामध्ये सर्वोच्च न्यायालयाची भूमिका महत्त्वाची ठरते. कोर्टाने टेंडर प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेच्या अभावावर प्रश्न उपस्थित केले. एमएमआरडीएचं म्हणणं आहे की लार्सन अँड टर्बोने आवश्यक कागदपत्र सादर केले नाही, त्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आलं. पण लार्सन अँड टर्बोने असा दावा केला की त्यांना याबाबत स्पष्ट कारणच सांगण्यात आलं नाही. आता याचं जर आपण सखोल विश्लेषण जर केलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की इथे पारदर्शकतेचा अभाव होता. टेंडर प्रक्रियेमध्ये पारदर्शकता नसल्याचा मुद्दा स्पष्ट आहे, कारण लार्सन अँड टर्बो सारख्या विश्वासार्ह कंपनीला अपात्र ठरवणे आणि मेघा इंजिनिअरिंगला जास्त किमतीमध्ये कंत्राट देण्याचा प्रयत्न यामुळे एमएमआरडीएच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह आहे. सर्वोच्च न्यायालयानेही यावरती टिप्पणी केली की या प्रक्रियेमध्ये गडबड आहे. यामुळे एमएमआरडीएच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले. आता याच्यामध्ये दुसरा मुद्दा जर बघितला आपण तर थोडासा राजकीय खेळ असू शकतो असं काही लोकांचं म्हणणं आहे. हे प्रकरण निवडणुकीच्या अगदी जवळ आल्याने राजकीय रंग घेऊ लागले आहेत. विरोधी पक्षांनी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला आहे. मेघा इंजिनिअरिंगच्या निवडणूक बॉन्डमुळे विरोधकांना सरकारवरती हल्ला करण्याची संधी मिळाली, पण हे आरोप सिद्ध करण्यासाठी ठोस पुराव्यांची गरज आहे. आता याच्यामध्ये अजून एक मुद्दा उपस्थित होतो, तो म्हणजे याच्यामध्ये जनतेचा फायदा आहे का नुकसान आहे? कारण टेंडर रद्द झाल्याने प्रकल्पाला विलंब होईल, पण एमएमआरडीएचं असं म्हणणं आहे की नवीन टेंडरमुळे या प्रकल्पाची किंमत 3,000 कोटींनी कमी होऊ शकते. जर लार्सन अँड टर्बोला कंत्राट मिळाले असते तर त्यांच्या कमी बोलीमुळे सरकारचे पैसे वाचले असते, पण आता नवीन प्रक्रियेमध्ये काय होईल हे आपल्याला बघावं लागेल. आता यामध्ये जर आपण लाचखोरीचा जरी संशय असला तरी लाचखोरीचे आरोप सध्या केवळ राजकीय आहेत. मेघा इंजिनिअरिंगच्या निवडणूक बॉन्डमुळे संशय निर्माण झाला आहे, पण याचा अर्थ थेट लाचखोरी झाली असं नाही. यासाठी स्वतंत्र चौकशीची गरज आहे, जी सध्या झालेली नाही. जर ईडीने चौकशी केली तर यातून काही ठोस पुरावे समोर येऊ शकतात. सध्याची परिस्थिती आणि जर भविष्य जर आपण बघितलं तर एमएमआरडीएने सर्वोच्च न्यायालयाच्या दबावामुळे टेंडर रद्द केलं. आता नवीन बोली प्रक्रिया लवकरच सुरू होईल. या गोंधळामुळे प्रकल्पाला काही काळ विलंब होईल, पण एमएमआरडीएचं म्हणणं आहे की नवीन प्रक्रिया जलद आणि पारदर्शक असेल. आता ह्या गोष्टीचे जर राजकीय परिणाम जर आपण बघितले तर हे प्रकरण महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये मोठा मुद्दा बनू शकते. विरोधक सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत राहतील आणि लार्सन अँड टर्बो ह्या कंपनीला टेंडर रद्द झाल्यामुळे पुन्हा बोली लावण्याची संधी मिळेल, पण त्यांना कंत्राट मिळेल की नाही हे नवीन प्रक्रियेवरती अवलंबून आहे. हा होता 14,000 कोटींचा एमएमआरडीएचा टेंडर प्रकरणाचा सखोल तपशील. एकीकडे लार्सन अँड टर्बो सारख्या मोठ्या कंपनीला अपात्र ठरवण्याचा एमएमआरडीएचा निर्णय, तर दुसरीकडे मेघा इंजिनिअरिंगला जास्त किमतीचं कंत्राट देण्याचा प्रयत्न आणि यातून निर्माण झालेला राजकीय गदारोळ, हे सगळं या प्रकरणाला एक थरारक नाट्य बनवतं. सर्वोच्च न्यायालयाने टेंडर रद्द करून पारदर्शकपणे मागणी केली, पण यातून खरंच भ्रष्टाचार समोर येईल का आणि मुंबईच्या या महत्त्वाच्या प्रकल्पांचे भवितव्य काय असेल हे पाहणे रंजक ठरेल. तुम्हाला काय वाटतं, हा घोटाळा आहे की राजकीय ड्रामा आहे? आम्हाला तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटू पुढच्या एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.